नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या निकालासंदर्भातील संपूर्ण जी माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई, जे की बघा DMER ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती आल्यानंतर संपूर्ण जे निकालाची माहिती आहे या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा, ही जी लिंक आहे त्यासोबतच बघा संपूर्ण जे निकालाबद्दलची माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण जे माहिती आहे तुम्ही इथं बघू शकता. बघा, प्रत्येक म्हणजे की ज्या पदाचा निकाल लागलेला आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. त्या अगोदर बघा, सूचनामध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य दिनांक 19 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं, नवीन सूचना जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सूचनामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS आयॉन कंपनी मार्फत दिनांक 18/9/2025 ते 24/9/2025 व 13/10/2025 ते 15/10/2025 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वाहन चालक, निम्न श्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक ही पदे वगळून उर्वरित तांत्रिक संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी संचालनालयाच्या जे की तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ जे आहे तुम्हाला यावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. बघा, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील जर बघितलं, वाहन चालक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक ही पदे वगळून जर बघितली तर उर्वरित जे संपूर्ण जे तांत्रिक संवर्गाची पदांची जे तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ते आजच्याच तारखेला जर बघितलं 19/1/2026 ला तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला वेबसाईटवरती दाखवलेली आहेच. आता बघा, प्रत्येक जर बघितलं आपण गुणवत्ता यादीमध्ये काय-काय माहिती देण्यात आलेली आहे आणि कोणाला किती मार्क्स मिळालेले आहे, कट ऑफ किती लागू शकेल याबद्दलची माहिती आपण बघूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता वेबसाईटवरती आल्यानंतर संपूर्ण जे पदांची जी गुणवत्ता यादी आहे याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. जसे की बघा, असिस्टंट लायब्ररीयन असेल, डेंटल टेक्निशियन असेल, डायटिशियन असेल, त्यानंतर बघा लायब्ररी असिस्टंट असेल. संपूर्ण जे माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा, एका पदाचं जर बघितलं आपण गुणवत्ता यादीची माहिती जी आहे डाउनलोड करून बघूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता पोस्ट नेम जे की बघा असिस्टंट लायब्ररीयन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच की तात्पुरती गुणवत्ता यादी जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील जर बघितलं, वाहन चालक असेल, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी ही पदे वगळून जर बघितलं संपूर्ण पदांची जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती. आता बघा, यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव आहे, अप्लाइंग कॅटेगरी म्हणजेच की कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे, सोबतच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे 200 पैकी. तर बघा, जेवढे काही म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त गुण मिळालेले आहे म्हणजे की हा जो विद्यार्थी टॉपर आहे याला 170 गुण जे मिळालेले आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा 166 गुण मिळालेले आहे. त्यानंतर बघा 164, 162 अशा प्रकारे जर बघितलं तुम्हाला गुणांची जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. टोटल जर बघितलं तर बघा किती कॅन्डिडेटनी जे एक्झाम दिलेली होती तर त्याबद्दलची माहिती जर बघितली तर टोटल ही जी PDF आहे 37 पेजेसची आहे. तर बघा, त्यापैकी जर बघितलं तर 1836 एवढ्या विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर एक्झाम जी दिलेली होती. आणि बघा, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघा, या पदासाठी किती जागा रिक्त होत्या, त्यासोबतच याचा कट ऑफ किती जाणार आहे आणि बाकी जे उर्वरित पदे आहेत त्यांचा पण कट ऑफ किती जाणार आहे. तर बघा, याची संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये डिटेल व्हिडिओ देणार आहे. म्हणून बघा, तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून बघा तुमची निवड होणार आहे की नाही. कारण की बघा, ही जी यादी आहे ती अंतिम निवड यादी नाही आहे. ही जी प्रोव्हिजनल यादी म्हणजे की बघा तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच्यानंतर जर बघितलं तर कॅटेगरी वाईज जर बघितलं तर तुमची जे मेरिट लिस्ट जे लावण्यात येणार आहे, त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. आणि यानंतर जर बघितलं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते महत्त्वाचे लागणार आहे DV साठी, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे YouTubeवरती. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे का? असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे, ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेल. अशा प्रकारे जर बघितलं तर संपूर्ण जो पदांचा म्हणजे की ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला होता, त्या पदांचा निकाल तुम्ही वेबसाईटवरून बघू शकता किंवा बघा टेलिग्रामवरती संपूर्ण पदांचा जो निकाल आहे,
तो मी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तुम्ही वेबसाईटवरून किंवा बघा टेलिग्राम चॅनलवरतून संपूर्ण जे रिझल्टची माहिती आहे तुम्ही बघू शकाल. तर बघा अशा प्रकारची रिझल्टची माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा रिझल्ट बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.